एका दिवाळीची तयारी आपल्या आजूबाजूला सगळा परिसर अगदी आनंदाने न्हाऊन निघालेला आहे। घराघरातून फराळांचा घमघमाट सुटलेला आहे। दारोदारी रांगोळ्या पणत्यांची आरास रंगली आहे, तर गल्ली बोळात प्रत्येक रस्ता कंदिलाच्या प्रकाशाने उजळून निघालेला आहे। सुट्टीमुळे अंगणामध्ये मुलांचा गलका झालेला आहे। स्वयंपाकगृहात आईची आजीची लगबग सुरू आहे। प्रत्येक कुटुंबामध्ये उत्सवाचे भरते घेऊन आलेला आणि आनंदाची कवाडे खुली करणारा दिवाळी हा सण खऱ्या अर्थाने आपल्याला चैतन्यमय वातावरणाचा अनुभव देतोय। आम्हाला तर कंदील लावायचा आहे, दारात रांगोळी काढायची आहे। दिवाळीमुळे आपली सगळ्यांचीच लगबग सुरू आहे। पण कधी विचार केला आहे का की 5 दिवसांचा हा हिंदू संस्कृतीमधील सर्वात मोठा सण का साजरा केला जातो? या 5 दिवसांचे महत्त्व नक्की आहे तरी काय? माहित नसेल तर चिंता करू नका, तुमची रुची आहे ना। या वर्षी मी तुम्हाला दिव्यांच्या या सणांचे दिवाळीचे महत्त्व आणि परंपरा सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दिवाळी हा सण प्रामुख्याने दिव्यांच्या झगमगासाठी ओळखला जातो। या शब्दाचा अर्थ देखील दिव्यांच्या माळा असाच होतो। या दिव्यांच्या प्रकाशातून ज्याप्रमाणे सारा परिसर उजळून निघतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील देखील षड्रिपू, दुःख आणि अज्ञानरूपी अंधार ज्ञानाच्या व सुखाच्या प्रकाशाने नाहीसा व्हावा आणि सुख समृद्धी लाभावी, या अर्थाने दिवाळी साजरी केली जाते। अहंकारी लंकापती रावणाचा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांनी पराभव केला आणि धर्माचा विजय झाला। प्रभू श्रीराम लंकेहून अयोध्येमध्ये परत आले। त्यांचा हा विजय वाईट प्रवृत्तीवर धर्माचा, सत्याचा विजय असे मानले जाते। या विजयाचे प्रतीक म्हणून देखील दिवाळी साजरी केली जाते। कार्तिक महिन्यामध्ये साजरी केली जाणारी ही 5 दिवस साजरी केली जाते। या प्रत्येक दिवसाचे एक विशिष्ट असे महत्त्व आहे। दिवाळीचा पहिला दिवा म्हणजेच अर्थातच वसुबारस। अश्विन कृष्ण द्वादशी दिवशी येणाऱ्या या दिवसाला गोवत्स द्वादश असे देखील संबोधले जाते। हा दिवस एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। आपली भारतीय संस्कृती कृषी प्रधान आहे, यामुळे प्रत्येकाच्या दारी समृद्धीचा साक्ष देत उभ्या असणाऱ्या गाय वासराला या दिवशी पूजले जाते। दरवर्षी प्रेमाने आपले दूध शेतकऱ्यांना देऊन त्यांचे घर नंदनवन करणाऱ्या गाय वासरासाठी या दिवशी पुरणपोळीचा घाट घातला जातो। त्यांची पूजा करून बळराजा त्यांचे पाद्यपूजन करून आणि नैवेद्य देऊन त्यांना एक प्रकारे धन्यवाद देत असतो। वसुबारस सणामुळे आपल्या संस्कृतीमध्ये असणारे गाय वासराचे महत्त्व अधोरेखित होते। दिवाळीतील दुसरा दिवा म्हणजेच अश्विन कृष्ण त्रयोदशीला साजरा केला जाणारा धनतेरस। हा दिवस खास करून धन्वंतरी देवाला समर्पित केलेला आहे। धन्वंतरी वैद्यकीय क्षेत्रातील देव समजले जातात। या दिवशी डॉक्टर क्षेत्रातील लोक धन्वंतरी देवाची मनोभावे पूजा करतात। दिवाळीतील हा दुसरा धनतेरस दिवस देखील आपल्याला मोलाची शिकवण देतो, ती म्हणजे प्रत्येकाचे खरे धन हे आपले आरोग्य आहे। आरोग्याची काळजी घेणे हेच आपले परम कर्तव्य असण्याचे देखील धनतेरस या दिवसामधून आपल्याला सांगितले जाते। हा दिवस भारतातील राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा केला जातो। दिवाळीतील तिसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी। कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा दिवस साजरा केला जातो। या दिवशी अभ्यंग स्नानाला अधिक महत्त्व आहे। पहाटेच्या प्रहरी लवकर उठून सुगंधी तेलाने व उठणं लावून प्रसन्न अभ्यंग स्नान करणाऱ्या व्यक्तीला स्वर्ग लाभतो अशी आपल्याकडे श्रद्धा आहे। या दिवशी सूर्योदयानंतर झोपेतून उठल्यावर नरकामध्ये जावे लागते अशी समज आहे। यामागे एक आख्यायिका आहे। श्रीमद भागवत पुराणानुसार नरकासूर हा दुष्ट देवांचा व स्त्रियांचा छळ करू लागला, स्त्रियांना पीडा देऊ लागला। त्याने जिंकून आणलेल्या 16 सहस्त्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला। हे श्रीकृष्णाला समजताच त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले। मरताना नरकासुराने कृष्णाकडे एक वर मागितला, आजच्या तिथीला जो मंगल स्नान करेन त्याला नरकाची पीडा होऊ नये। कृष्णाने तसा वर त्याला दिला, पण त्यामुळे या दिवशी अभ्यंग स्नानाला अधिक महत्त्व आहे। दिवाळीतील चौथा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। अश्विन अमावस्येच्या दिवशी सारी सृष्टी ही दिव्यांच्या प्रकाशाने प्रज्वलित होते। वर्षातील अनेक महत्त्वाच्या पौर्णिमा व अमावस्येमधील लक्ष्मीपूजन या अमावस्येला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी दिव्यांची आरास केली जाते। हे दिवे परिसरासह आयुष्याला देखील प्रकाशमान करतात। यामधून आपल्याला वेगळीच ऊर्जा आणि शक्ती लाभते। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी माता आणि धनाचे प्रतीक असणाऱ्या कुबेराची पूजा अर्चना केली जाते। घरातील सर्व सोने नाणे, चांदी, पैशांची पूजा केली जाते।
घरातील धनधान्य वृद्धिंगत होत जावं अशी मनोकामना देखील केली जाते। या दिवशी व्यापारी वर्गाचे नवीन वर्ष सुरू होते। लक्ष्मीपूजन हा सण लक्ष्मी देवीला समर्पित केलेला आहे। याच दिवशी समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाली आणि भगवान विष्णू सोबत त्यांचा विवाह झाला। यामुळे देखील लक्ष्मीपूजन अगदी उत्साहात साजरे केले जाते। या दिवशी माता लक्ष्मी सर्वत्र भ्रमण करून तिच्या मनोभावे पूजा करणाऱ्या, आराधना करणाऱ्या भक्ताला कृपा प्रसाद देत असते असे मानले जाते। दिवाळीच्या या दिवशी सर्वत्र आनंददायी आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते। फटाक्यांच्या आतिषबाजीने तर सारे विश्व दुमदुमून जाते, सुखाची नांदी होते आणि आनंदाची छाया पसरते। दिवाळी या सणातील पुढचा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा दिन अर्थात पाडवा। सणांच्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येतात, मने जुळतात, नात्यांमधील प्रेम वाढते। पाडवा हा दिवस पती पत्नीच्या पवित्र नात्यातील प्रेमाला, समर्पणाला अर्पित केलेला आहे। हा दिवस लक्ष्मी नारायणाचा जोडा असे संबोधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवरा बायकोसाठी आनंदाचा क्षण असतो। बलिप्रतिपदा या दिवशी बळराजाच्या अर्थात शेतकऱ्याच्या घरी पूजन केले जाते। इडापिडा टळो व बळीचे राज्य येवो अशा घोषणा देखील केल्या जातात। पाडवा हा एकत्र पवित्र दिवस असून 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे। या सणामध्ये प्रत्येक नात्याचे जतन व पूजन केले जाते। यामध्ये बंधू भगिनीच्या पवित्र नात्याला समर्पित असा भाऊबीज दिवस आहे। कार्तिक शुद्ध द्वितीय या दिवशी अभ्यंग स्नान करून बहीण पाटावर रांगोळी काढते आणि भावाचे औक्षण करते। भाऊ देखील बहिणीला प्रेमाने भेट देतो। बहीण भावाचे हे नाते नेहमी अनोखे आणि निखळ प्रेमाने ओथंबलेले राहिले आहे। म्हणूनच दिवाळीमध्ये या नात्याचे देखील पूजन केले जाते। प्रत्येक घरामध्ये आनंदाची बहार घेऊन येणारा दिवाळी सण हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या निमित्ताने नातलग एकत्र येतात आणि आनंद द्विगुणित करतात। प्रसन्नता आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या या 5 दिवसांचे वेगवेगळे महत्त्व आहे। प्रत्येक भागामध्ये तेथील संस्कृतीप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते। तुमच्याकडे कोणती वेगळी प्रथा आणि परंपरा आहे का हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हो, तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, लाईक करायला विसरू नका। थँक्यू।